श्री स्वामी समर्थ. नमस्कार. आज आपण शेती आणि दूध व्यवसाय यांच्यामध्ये अत्यंत जवळचं नातं आहे. हे एका नाण्याच्या दोन बाजू असं म्हटलं तरी चालेल. म्हणजेच पशुपालन केल्याशिवाय शेती करता येत नाही किंवा शेतीशिवाय पशुपालन करता येत नाही. हे दोन्ही व्यवसाय परस्पर अवलंबून आहेत. दूध व्यवसायामध्ये दूध देणाऱ्या चांगल्या गायीची निवड करणे आवश्यक ठरते. दुभती जनावरे शक्यतो माहितीच्या माणसाकडून किंवा स्वतः पारख करून घ्यावीत. दुभती जनावरे घेताना खालील गोष्टींची माहिती आवश्यक घ्यावी. गाईचं वेद, जात, दुधाचे प्रमाण, शारीरिक निरोगीपण इत्यादी गोष्टी माहिती हव्यात. गायीच्या जन्माची, रोजच्या दुधाची, कृत्रिम वेतन संबंधित कोणतीही माहिती नसणे किंवा माहिती करून घेणे. गाय शक्यतो दुसऱ्या अथवा तिसऱ्या वेताची घ्यावी. चौथ्या वेतामध्ये सरासरी जास्त दूध देते, त्यामुळे गाय आपल्या घरी हवी चौथ्या वेताच्या टायमिंगला. दातावरून गायीचे वय समजते. वेत कळत नाही. अंदाजे 6 दात असेल तर पहिले वेत आणि 8 दात असेल तर दुसरे वेत असे समजायला हरकत नाही. त्वचा मऊ आणि सैलदार असावी. जनावरांची ठेवण त्रिकोणाकृती, बांधणीची सुदृढ व निकोप असावी. जनावरांचे डोळे स्वच्छ आणि पाणीदार असावे. नाकपुड्या रुंद ओलसर असाव्यात, त्यामुळे श्वासोच्छवास सुलभ होतो. छाती रुंद व घेरदार असावी. पुढील 2 पाय छातीजवळ योग्य व भरपूर अंतर असावे. रुंद छातीमुळे हृदय, फुफ्फुसे कार्यक्षम राहतात. श्वासोच्छवास, रक्ताभिसरण उत्तम राहते. पाठ खांद्यापासून शेपटीच्या चौकोनापर्यंत लांब व जास्तीत जास्त सरळ असावी. कासेच्या दोन्ही बाजूकडून बेंबीच्या दिशेने जाणाऱ्या रक्तवाहिन्या फुगीर कातडीतून उठून दिसणाऱ्या नागमोडी असाव्या. दुधाळ गायीची निवड करताना आपल्या सक्षम 3 वेळा दूध काढून पाहावे. पहिल्यांदा सकाळी काढावे आणि नंतर सायंकाळी काढावे आणि दुसऱ्या दिवशी सकाळी काढून 3 वेळा सक्षम काढलेल्या दुधाचे सरासरी वरून रोजच्या दुधाचे प्रमाण समजते. गायीच्या चारही सडांची लांबी एकसारखी असावी. सडांची लांबी 2-3 इंच असावी. सडांची टोके आत वळलेली असावी. जनावरांची कास व्यवस्थित असावी, त्यामुळे जनावरांना बसताना व उठताना त्रास होता कामा नये. कासेवरून कातडी मऊ असावी. सडांचा पुरळ चामखीळ मऊ नसावेत. गायीच्या कंबरेतील हाडे दूर